अजून एक गोष्ट, वर्कआउट जर झाला नाही तर या 2 वर्कआउट केला तर सेम वर्कआउट करायची हे होऊन जाते आपली, कारण की या 2 वर्कआउटने पूर्ण बॉडीचा वर्कआउट होतो, एक्सरसाइज होती पूर्ण बॉडीची. तर ज्या दिवशी करायचा मूड नसला किंवा टाइम नसला त्या दिवशी स्किपिंग. तर पहिले स्किपिंग मारून घेऊ आपण, कारण स्किपिंग मोठीवालीची आहे आपल्याकडे आज, छोटीवाली नाही, मोठीवाली स्किपिंग आपल्याकडे. तर मोठीवालीनेच मारू, कारण की याने काय होतं, याने प्रॉब्लेम नाही पण याने काय होतं, हात दुख. गुड मॉर्निंग. आज आहे आपला ग्राउंडचा 365 दिवस चॅलेंजचा 273वा दिवस आहे. तर आज आहे दसरा, तर दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला. तर चला ग्राउंडवर आलो होता आपण, कारण की दसरा असो दिवाळी असो काही असो, हा आपल्याला सगळ्या गोष्टी, एका दिवस कोणती पण गोष्ट स्किप करू पण आपला वर्कआउट स्किप नाही होत. तर चला, हे मेन गोष्ट आहे. पण थंडी चालू झाली बरं, आता दसऱ्यापासून थंडी जास्त चालू होती आता वाजायला. दसऱ्याला आपण काय करतो, आपण आपल्या ज्या कामाच्या वस्तू आहे, आपल्या ज्या कामाच्या वस्तू म्हणजे प्रत्येकाच्या धंद्याच्या किंवा आपण जे काम करतो डेली त्याची पूजा करते. तर आपण पण आता आपल्या मोबाईलची, ट्रायपॉडची, जेवढे वस्तू आपल्याला गरजेचे आहे सगळ्यांची पूजा करू. मागच्या दसऱ्याला पण आपण पूजा केली ती, आता या दसऱ्याला पण आता संध्याकाळी, आता हे झालं ना वर्कआउट झालं, सगळे साफसफाई करून आपण सगळी पूजा करून घेऊ. वर्कआउट आणि एक्सरसाइज असा हे टॉपिक आहे, त्याला काही दिवाळी नसतो, दसरा नसतो, काहीच नसतो. पर डे रेग्युलर, ते म्हणत नाही का 7/24 असं 24 घंटे 12 महिने वर्कआउट करणं लागतो. ते मेन गोष्ट आहे, तसं आहे. तर चला, आज काय करण ते आला नाही, करण लेट आलता वाटतं. काल त्यांनी काय फोटो पाठवला होता 8, 8:30, 9 वाजता रनिंगला आलतो म्हणून, कारण सकाळी नव्हता आला. तर चला, आज येतो की नाही काय माहित, पण आज आपलं दसरा तर आहे. तर चला, आपलं रेग्युलर मध्ये आपलं वर्कआउटचा सुरुवात करू. चलो. तर वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला. तर एक गोष्ट सांगतो, ह्या इकडं त्या 2 झाडावर
ते सकाळच्या घुबड बसतं, घुबडाची पिल्ल आहे, घुबड आहे. तर म्हणते बा आपल्याला त्याचं सकाळ सकाळ तोंड बघितलं बरोबर नसतं, पण काहीच नसतो. प्रत्येक दिवस चांगला असतो आणि प्रत्येक प्राणी बनवलेला तो चांगलाच असतो. असं नाही की वाईट असतो, हे बरोबर नसतं. ही गोष्ट बेकार आहे. तर प्रत्येक माणसा देवाने बनवलेलं प्रत्येक गोष्ट चांगलीच असते. ती मेन गोष्ट. वाईट हे काहीच नसतं. वाईट आपल्यावर डिपेंड असतं आपण काय करतो ते. तर चला आजचा वर्कआउट चालू करू. पहिले आता वॉर्मअप झाला कम्प्लीट. आता काय करू, जॉगिंग करू. जॉगिंग झाली तर मग त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते बघू. तर आता आपण नॉर्मल जॉगिंग केली बॉडी गरम होण्यासाठी. तर चला आजचा वर्कआउट काय ते बघू. आजचा वर्कआउट आपला होता लॉंग मारायचा होता आज आपल्याला. पण प्रॉब्लेम काय झाला, थोडस बाहेर जायचं कारण आणि त्याला काल फोन केला, फोनच उचलला नाही त्यांनी. तर आता काय करू, लॉंगच्या ऐवजी आज आपण काय करणार आहे, शॉर्टकट मारणार. कारण घरी जाऊन आज दसऱ्याची तयारी पण करणं आहे, आज थोडंसं आवरावरी पण करणं आहे. तर आपण काय करू, आज स्किपिंग आणि सपाटी हे दोनच एक्सरसाइज करू, रेग्युलर मधले हे करू. त्याच्यानंतर उद्या काय ते वर्कआउट करू आपण. तर हे आज 2 करून घेऊ. तर पहिले स्किपिंग मारून घेऊ आपण, कारण स्किपिंग मोठीवालीची आपल्याकडे आज, छोटीवाली नाही, मोठीवाली स्किपिंग आपल्याकडे. तर मोठीवालीनेच मारू. कारण की याने काय होतं, ह्याने प्रॉब्लेम नाही, पण याने काय होतं, हात दुखते. स्किपिंग तर बाजूलाच राहिले आपण, रेपिटेशन कमी होते, पण याने हातच जास्त दुखते. त्याच्यामुळं एवढं इफेक्ट मारितच नाही स्किपिंग. ती बारीक स्किपिंग आहे. करू म्हणलं तर टाइमच भेटेल नाही आपल्याला स्किपिंग करायला. तर नवीन करणं लागेल तयार. नाही तर करंची घेऊन ठेवणं लागेल. करंचं काय भरोसा नाही. पहिल्या दिवसापासून माहित होतं की रेग्युलर जेव्हा मारायचं तेव्हा राहतच नाही अवेलेबल. हा मेन फंड आहे. चला त्याचं काय करू, स्किपिंगच घेऊन टाकू डायरेक्ट. त्याच्यामुळे झंझटच नाही आपल्याला आता दरवेळेस ते हे करायची. तर चला याच लोकेशनला स्किपिंग मारू, कारण की पाय दुखत नाही आपले. काल आपण थोडंसं स्लो फास्ट केलं. स्लो फास्टमुळे काय उराल माहिती का, थोडीशी पायमध्ये चमक निघल्यावर उराल. कारण की सिमेंट रोड होता. सिमेंट रोड तुम्हाला तेच म्हणतो, जास्त मारू नका. आपण उगा वर्कआउट कंटिन्यू राहण्यासाठी आपण ते करतो. कारण की ज्या दिवशी आपण सिमेंट रोड गेलं त्या दिवशी फुल बॉडी स्ट्रेचिंग करतो आपण. तर चला आता स्किपिंग मारू.
तर आपण या मोठ्या स्किपिंगचे 12 सेट मारले 100-100चे, म्हणजे 1200 स्किपिंग कंप्लीट झाले आपल्या. पण या स्किपिंग काय होतं, हात दुखते. त्या छोट्या स्किपिंगने 500 मारले ज्याने इफेक्ट होतो त्याने 1000 मारणं लागते. हा फंडा आहे. हात दुखते, पोटाला आणि ॲप्सला काही ताणच पडत नाही स्किपिंगने. तर चला आता नाही इलाज आहे, आपलं मारणं लागेल. 1200 कंप्लीट झाल्या. आता नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. चला. या स्किपिंगने काय होतं, स्टॅमिना वाढतो. तुम्ही रनिंग जर नाही केली तर स्किपिंग मारा. स्किपिंग मारल्याने तुमच्या ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट होतो. जसं रनिंगने पूर्ण बॉडीचा वर्कआउट होतो, तर स्किपिंगने सगळ्या बॉडीचा वर्कआउट होतो. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो. आजचा वर्कआउट स्किपिंग मारले आपण 1200 मारले, तर 100-100चे 12 सेट मारले. कारण की आता चला दुसरा वर्कआउट आहे आपल्या सपाटे रेग्युलर. तर आजचा स्पेशल वर्कआउट होता तो कॅन्सल झाला, त्याच्यामुळे आज रेग्युलर मधलेच वर्कआउट मारून घेऊ आपण. स्किपिंग मारल्या त्याच्यानंतर आता सपाटे मारू, म्हणजे ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट होतो. म्हणजे ह्याने कसं होतं, बॉडीला असं राहत नाही की अरे आज वर्कआउट झाला नाही म्हणून. हा फंडा आहे. तर दुसरी जर स्किपिंग असली आपली तर आपण 2000 प्लस स्किपिंग मारले असते. आपण 1200 मारले आपण सध्या. तर चला आता सपाटी मारू. मारून शू जर मारलं ना, फिलिंगच येत नाही आपल्याला, माहितीये का. सटक्याल्यावानी वाटतं. त्याच्यामुळे बॉडी टच झाली ना जमिनीला तर वाटतं यार खरं मारू राहिलो आपण म्हणून. कारण की या शूजची लेंथ जास्त आहे ना, सोल जास्त आहे, त्याच्यामध्ये हा शूज हवेतच वाटतो आपल्याला. वाटलं सॉक्स राहून देऊ, खडे टोचू नये म्हणून, तरी फिलिंग नाहीची. आता कसं हे वाटतं, ग्राउंड लेवल वाटतं.
तर आपण 15-15चे 6 सेट मारले, पूर्ण बॉडी ढिल्ली होऊन गेली. पण एवढं इम्प्रूव्ह होऊ राहिले आपलं. पहिले 2 का 4 लय मुश्किलने डिप्स निघायचे. आता हळूहळू करू 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 आता 15चे 6 सेट म्हणजे 100 सेट मारले आपण. तर चला असं हळूहळू करू 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 आपण एक सेट वाढवणार आहे. आणि याने काय होतं, आपल्या चेस्टवर पण इफेक्ट पडतो. पहिले काय होतं, चेस्टच नव्हती आपल्याला, त्यामुळे बॉडी थोडी वेगळी वाटत होती. आता कारण भेटलं काही ना काही, त्याच्यानुसार आपण फायदा करून घेऊ म्हणलो. आता बॉडी ग्रोथ करून घेऊ, नंतर रनिंगला जेव्हा चान्स भेटेल तेव्हा रनिंग करून घेऊ. तर चला पुढचा वर्कआउट चालू करू. आपण 15-15चे 6 सेट मारले. तर आणि स्किपिंग आपण मारले 1200, 100-100चे 12 सेट मारले आपण. तर आजचा वर्कआउट हाच होता एवढा. याने काय झालं, फुल बॉडीचा वर्कआउट झाला. स्किपिंगने तर पूर्ण बॉडीचा होतो, आणि सपाटे मारले ना तर चेस्ट होतो, शोल्डर होतो, थाईज होतो, ऑल ओव्हर बॉडीचा होतो या दोन्हीने. तर या तुम्ही जर स्टार्टर असले किंवा बिगनर असले तर हे 2 वर्कआउट केले तरी तुम्हाला सफिशियंट आहे, पूर्ण बॉडीचा वर्कआउट होऊन जातो. हा मिक्स वर्कआउट म्हणते याला. मिक्स वर्कआउट करून टाकला आज. तर चला आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. जायची तयारी करू आता. अजून एक गोष्ट, वर्कआउट जर झाला नाही तर या 2 वर्कआउट केला तर सेम वर्कआउट करायची हे होऊन जाते आपली. कारण की या 2 वर्कआउटने पूर्ण बॉडीचा वर्कआउट होतो, एक्सरसाइज होती पूर्ण बॉडीची. तर ज्या दिवशी करायचा मूड नसला किंवा टाइम नसला त्या दिवशी स्किपिंग मारा किंवा सपाटी मारा, यांनी पूर्ण बॉडीचा वर्कआउट होऊन जातो, म्हणजे रुटीन बरोबर राहून जातो. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.